हॅलो, गुड मॉर्निंग. श्री स्वामी समर्थ. आता सकाळची वेळ आहे आणि किती सारे पक्षी आलेले आहेत बाल्कनीमध्ये. तर म्हणजे असं वाटतं ना, की सकाळची सुंदर सुरुवात होत असते या पक्ष्यांना बघून माझी. पण खूप थंडी आहे पहा, बाल्कनीमध्ये तर अगदी जाऊशी पण वाटत नाही. तरी पण हे छोटे छोटे जीव असे भुकेलेले असतात ना, तर त्यांच्यासाठी मी बाल्कनीमध्ये जाते, त्यांची पहिली दाना पाण्याची सोय करते आणि मग तिथून पुढे मग आपण आपल्या कामाला लागायचं. पण काय होतं की ना, मला ना ह्यांना माझ्या हाताने खाऊ भरवल्याशिवाय मला चैनच पडत नाही. म्हणजे किती पण असू दे, पण त्यांना थोडंसं जरी खाऊ भरवलं ना माझ्या हाताने, तर मला असं वेगळंच समाधान मिळतं. आता याचे नखरे पाहायला ना खरंच शेव पाहिजे. पण आता एवढी छान पोळी केली आहे गरम गरम, तर नको म्हणतोय. पण त्याला सांगितलंय की तुला खायची असेल तर खा बाबा, नाही तर आता नको खाऊस. त्यामुळे त्याला घ्यावीच लागली आमच्या कावळ्याला. तर तुम्हाला मी म्हटलं होतं ना फीडर लावा, तर तुम्ही ते लावलं असेल आणि आता मी तुम्हाला सांगणार आहे इथून पुढे व्हिडिओमध्ये की ना, फीडर लावल्यानंतर किती दिवसांनी आपल्या बाल्कनीमध्ये पक्षी येतात. पण तुम्ही मला एक कमेंट करून सांगा तुम्ही, की तुमच्या आजूबाजूला काही झाडे आहेत का, किंवा नारळाची झाडे, बदामाची झाडे जशी असतात ना, ती जर तुमच्या सोसायट्यांमध्ये किंवा आजूबाजूच्या परिसरामध्ये असेल ना, तर पक्षी आपल्या बाल्कनीमध्ये ना लवकर अट्रॅक्ट होतात आणि तुम्हाला फीडर किंवा बर्ड हाऊस वगैरे ना, ह्या सगळ्या गोष्टी आता हल्ली ऑनलाईन मिळतात. तर तुम्ही पण इतक्या सुंदर सुंदर कमेंट करतात ना, त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद.